नमस्कार, माझं नाव ओम वांगे, याचं नाव आदित्य ओम आणि त्याचं नाव श्लोक पाटील. आम्ही श्री शंकरराव विद्यालय खरगपूर शिकत असून 10व्या वर्गामध्ये शिकत आहे. यानंतरची प्रोसेस माझा मित्र आदित्य बोरकर सांगेल. आम्ही एक वोटिंग मशीन बनवली आहे आणि याच्यामध्ये 3 ग्रुप्स आहेत. एक टीम इन्व्हर्टर्स आणि टीम युनिटी आणि एक टीम विजन्स. याच्यामध्ये वोट देण्यासाठी 3 स्विच दिलेले आहे. आपण जर 1 सेकंड हे स्विच धरून ठेवू तर आपल्या 2 सेकंड पर्यंत आपला बजर वाजेल आणि आपला वोट मोबाईलमध्ये आपल्याला दिसून देईल. इथं याला पॉवर देण्यासाठी एक सोलर प्लेट लावलेली आहे आणि इथं ऑन ऑफची बटन आहे. आणि आपण हे जे बटन आहे याने आपण जे वोट दिलेलं आहे आपण ते रिस्टार्ट करू शकतो. याच्यानंतर जी वर्किंग माझा मित्र दाखवणार. आपली हे वोटिंग मशीन वायफाय थ्रू कनेक्ट होणार आहे. आपल्याला हे मशीनची वर्किंगसाठी वेबकोड टाकावा लागणार आहे. इथे आपल्या मशीनची सगळी इन्फॉर्मेशन आलेली आहे. इथे आपल्या मशीनचं स्टेटस पण दिसणार आहे आणि किती आपण वोट टाकले हे पण दिसणार आहे. इथे आपल्यासाठी इन्स्ट्रक्शन पण आहे आणि आपण इथून वोटिंग स्टॉप आणि रिसेट पण करू शकतो. आता आपले सगळे वोट रिसेट झालेले आहे. आता आपण याची ट्रायल घेऊन बघू. आपण जर याला टीम इन्व्हेशनला जर 1 सेकंड होल्ड करून ठेवलं तर आपला एक बजर 2 सेकंड पर्यंत वाजणार आणि मोबाईलमध्ये आपले वोट दिसणार. आणि त्याच्यानंतर आपण टीम युनिटीला पण एकदा स्विच होल्ड करून ठेवलं आणि याच्यात पण आपल्या टीम युनिटीचा एक वोट दिसणार. आणि टीम विजनला पण आपण एकदा होल्ड केलं तर आपली टीम विजनची पण याच्यात मत दिसणार आहे. आणि आपण हे 3 मत दिल्यानंतर आपल्याला जर रिस्टार्ट करायचं असेल तर आपण तिथून मोबाईलच्यातून रिस्टार्ट करून आपण आपला रिस्टार्ट करू शकतो. आपल्याला याच्यामध्ये टोटल वोट दिसणार आहे आणि किती वोट कोणत्या आपण वोट दिले आहेत हे पण दिसणार आहे. धन्यवाद.